नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात एका मोठ्या बातमीने आपण करतोय। नाशिकच्या मध्यवर्ती भागात वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचा तृतीयपंथी धुडगूस बघायला मिळाला। नाशिकच्या सिटी सेंटर मॉल परिसरात एका तृतीयपंथीयाकडून हातात कोयता घेऊन एका इसमावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या समोर या तृतीयपंथीयाच्या हातात कोयता होता। नाशिकमध्ये तृतीयपंथी आणि वेश्यांचा सुळसुळाट बघायला मिळतोय। सिटी सेंटर मॉल परिसर, त्र्यंबक नाका परिसर, गडकरी चौक, CBS सिग्नल या भागात दररोज रात्री 9 ते मध्यरात्रीपर्यंत या सगळ्यांचा म्हणजे तृतीयपंथी आणि वेश्यांचा वावर असतो। नाशिक पोलिसांकडून मात्र या सगळ्या प्रकाराबाबत तक्रारी होऊन सुद्धा कानाडोळा केला जातो अशी माहिती मिळते। तीर्थक्षेत्र, आध्यात्मिक शहर अशी नाशिकची ओळख आहे, पण शांततेला आणि इब्रतेला नख लागेल अशा घटना इथं अधिक प्रमाणात घडतायत असं बघायला मिळतंय। गेल्या अनेक महिन्यांपासून राजरोसपणे तृतीयपंथी आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा हैदोस इथं सुरू आहे आणि पोलीस दुर्लक्ष का करतायत असा प्रश्न नागरिक विचारतायत। हातात कोयता घेऊन तृतीयपंथीयानं भर रस्त्यात राडा केलेला आहे। नागरिकांकडून कारवाईची आता मागणी होतीये। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण बोलूया। लक्ष्मण, धक्कादायक प्रकारे हातात कोयता सरळ सरळ दिसतोय, तृतीयपंथी व्यक्ती आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय, काय अधिक सांगाल, काय नेमकं घडलंय? सुवर्णा, खरं तर हा प्रकार नाशिक शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगणारा अशा प्रकारचा प्रकार आहे। संतापजनक आणि तितकाच धक्कादायक देखील आहे। नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये अशा पद्धतीनं एक तृतीयपंथी व्यक्ती हातामध्ये कोयता घेऊन एका व्यक्तीच्या मागे लागतो। पोलीस त्या ठिकाणी येतात, पोलिसांकडून मध्यस्थी केली जाते आणि अशा सगळ्या प्रकारानंतर देखील या सगळ्या प्रकरणात पुढे कारवाई होत नाही। हे सर्वाधिक धक्कादायक आहे। नाशिक शहरामध्ये सुवर्णा गेल्या काही दिवसांपासून वैश्य व्यवसाय करणाऱ्या महिलांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। विशेष म्हणजे शहराचं मध्यवर्ती ठिकाण, ज्याला स्मार्ट रोड म्हणून शहरात ओळखला जातो, त्या अशोक स्तंभ, त्याचबरोबर गडकरी चौक, त्र्यंबक नाका आणि पिनॅकल मॉलचा जो त्र्यंबक नाक्याचा परिसर आहे, या परिसरामध्ये संध्याकाळी 9 वाजेनंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत या वैश्य व्यवसाय करणाऱ्या महिला राजरोसपणे त्या ठिकाणी त्यांचा वावर दिसून येतो। त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना वेडेवाकडे इशारे केले जातात आणि धक्कादायक म्हणजे काही लोक कुटुंबासोबत, फॅमिलीसोबत या भागातून ज्या वेळेला जात असतात त्यांच्याकडे बघून देखील या महिलांकडे इशारे केले जातात। असं सगळं राजरोसपणे शहरामध्ये सुरू आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र पोलीस प्रशासनाने यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आणि ही कारवाई न केल्यामुळे काल नाशिकमध्ये एका तृतीयपंथी व्यक्तीने हातामध्ये कोयता घेतला आणि त्या तृतीयपंथी व्यक्तीने हातामध्ये कोयता नाचवत एका व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। नाशिक शहरामध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे का असा प्रश्न या सगळ्या घटनेमुळे उपस्थित केला जातोय। गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक शहराच्या काही भागामध्ये एका कोयता गँगनं राजरोसपणे वाहनांची तोडफोड केली, वाहनं फोडली, एकमेकांवर हल्ले केले, अशा घटना घडल्या। परवाच नाशिकच्या अंबडमध्ये 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली, गोळीबार करण्यात आला, दगडफेक करण्यात आली आणि हे दोन्ही गटातले जे कार्यकर्ते आहे, दोन्ही गटातले जे आरोपी आहे, संशयित आहे, ते फरार होते। पोलिसांच्या रेकॉर्डवरती ते तडीपार होते। तडीपार असताना त्यांचा नाशिकमध्ये असलेला संशयास्पद वावर, या सगळ्यामुळे नाशिक शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चाललाय। असा सगळा प्रकार जो आहे तो या ठिकाणी होताना दिसतोय। त्यामुळे नाशिक शहरामध्ये कायदा सुव्यवस्था बघणारे पोलीस कुठे आहेत, पोलिसांचा या शहरातल्या कायदा सुव्यवस्थेवरती नियंत्रण राहिलंय का, असे अनेक प्रश्न या सगळ्याच्या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत। मात्र सुवर्णा, यामध्ये धार्मिक शहर, आध्यात्मिक शहर, कुंभनगरी अशी जी नाशिक शहराची ओळख आहे, शांत शहर अशा प्रकारची देखील या शहराची ओळख आहे। मात्र त्याच शहरामध्ये अशा पद्धतीने वैश्य व्यवसाय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी जर अशा पद्धतीने हे कृत्य करत असेल तर सामान्य नागरिकांचं काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। त्यामुळे पोलिसांनी वेळीच या सगळ्या घटना रोखणं आवश्यक आहे। सामान्य नागरिकांना, सामान्य नाशिककरांना भीतीमुक्त वातावरण देणं अपेक्षित आहे। नक्की, धन्यवाद। आपण सविस्तर बोललात लक्ष्मण, त्याबद्दल माहिती दिलीत त्याबद्दल।